मानवी मेंदूविषयी तुम्ही दिलेली माहिती खरोखरच थक्क करणारी आहे. मेंदू हा निसर्गाचा एक असा चमत्कार आहे जो आजही शास्त्रज्ञांना कोड्यात टाकतो. तुम्ही दिलेल्या मुद्द्यांना अनुसरून मेंदूशी संबंधित काही अधिक रंजक गोष्टी खालीलप्रमाणे आहेत. 1. मेंदू आणि ऊर्जा एनर्जी. तुम्ही म्हटल्याप्रमाणे मेंदू शरीराच्या एकूण ऊर्जेच्या 20% ऊर्जा वापरतो. ही ऊर्जा प्रामुख्याने ग्लुकोजच्या स्वरूपात असते. जरी मेंदूचे वजन शरीराच्या फक्त 2% असले तरी त्याला सतत रक्ताभिसरण आणि ऑक्सिजनची गरज असते. 2. न्यूरोप्लास्टिसिटी. न्यूरोप्लास्टिसिटी बदलाची क्षमता हा मेंदूचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म आहे. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही एखादी नवीन गोष्ट शिकता, उदा. नवीन भाषा किंवा वाद्य, तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये नवीन सिनॅप्सेस तयार होतात. आपला मेंदू हा लवचिक असून तो वयानुसार स्वतःला बदलू शकतो. 3. माहितीचा वेग. मेंदूतील संदेशवहनाचा वेग सुमारे 430 किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो. जेव्हा आपण एखाद्या गरम वस्तूला हात लावतो तेव्हा मेंदूला हा संदेश पोहोचण्यास सेकंदाचा खूप छोटा भाग लागतो. काही अधिक रंजक तथ्ये. मराठी ब्रेन फॅक्ट्स. वैशिष्ट्य. माहिती साठवणूक क्षमता. मेंदूची साठवणूक क्षमता स्टोरेज साधारण 2.5 पेटाबाइट्स 25 लाख GB इतकी असते. झोप आणि मेंदू. आपण झोपलेलो असतानाही मेंदू जागृत असतो. किंबहुना दिवसापेक्षा रात्री मेंदू जास्त सक्रिय असू शकतो. चरबीयुक्त अवयव. मानवी मेंदू हा शरीरातील सर्वात चरबीयुक्त फॅटी अवयव आहे. त्यात 60% चरबी असते. टिप. तुम्ही 5व्या मुद्द्यात म्हटल्याप्रमाणे मेंदूला स्वतःला वेदना होत नाहीत, म्हणूनच मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्ण जागा असूनही त्याला त्रास जाणवत नाही. तुम्हाला मेंदूच्या न्यूरोप्लास्टिसिटीबद्दल नवीन सवयी कशा लावाव्यात अधिक जाणून घ्यायला आवडेल का?